मित्रांनो नमस्कार मित्रांनो, भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत सर्व टीकाकारांचे तोंड बंद केलं। रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये साकारली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले। रोहित शर्माच्या चाणक्य नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला 251 धावात रोखले। भारतीय संघ विजयासाठी 252 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यानंतर हिट शो सर्वांना पाहायला मिळाला, कारण रोहित शर्माने एक हाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला। श्रेयस अय्यरनेही यावेळी 48 धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला, पण तरीही भारताने हा सामना जिंकला। भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आहे। त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडला 25 वर्षापूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे, कारण 2000 साली न्यूझीलंडने भारताला 90 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती। भारताने यावेळी 4 विकेट राखून न्यूझीलंडला पराभूत केलं आणि विजेतेपद आपल्या नावावर केलं। न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते। यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहायचे काम करत होता, कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता। रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता। रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता, पण यावेळी फिरकेपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला। रोहितने यावेळी 7 चौकार आणि 3 षटकांच्या जोरावर 76 धावांची दमदार खेळी साकारली। रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तो संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होता, पण या नादात त्याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल केली। श्रेयसने यावेळी 48 धावा केल्या। श्रेयस बाद झाल्यावर अक्षर पटेल सेट झाला होता, पण त्यानेही मोठा फटका मारत आपली विकेट सोडली। त्याने 29 धावांची भर टाकली, पण त्यानंतर लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले। न्यूझीलंडने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती, पण कुलदीप यादवने सचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांना बाद केलं। यामुळे भारताला न्यूझीलंडच्या धावांवर अंकुश ठेवता आले, पण डॉरेल मिसेज आणि ब्रेसवेल यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे न्यूझीलंडला 251 धावा करता आल्या। तर हे होते मित्रांनो भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।